नमस्कार. आज आपण कोबी मंचुरियन करत आहोत. तर आपण कोबी एकदम बारीक किसून घ्यायचं आहे. त्यात 2 चमचे कॉर्नफ्लोअर टाकायचं आहे. इथे चमचेचं माप आपण तेच ठेवणार आहोत, बदलणार नाही आहोत. आणि मी जे प्रत्येक साहित्य घेतलं आहे ते 2 वेळा घेतलं आहे. तर पहिल्यांदा आपण इथे कॉर्नफ्लोअर टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण इथे मैदा टाकलेला आहे 2 चमचे. तुमच्या कोबीप्रमाणे तुम्ही सगळं साहित्य घालू शकता त्यात. त्यानंतर इथे मसाला घेतलेला आहे. मसाल्याची चमच्याची साईज जरा मोठी असावी, टेस्ट मस्त येते. तर मी इथे 1 चमचा मसाला घेतला आणि अर्धा चमचा मसाला घेतलेला आहे. त्यानंतर आपण आले लसूणची जी पेस्ट असते ती 1 चमचा टाकायची आहे. त्यानंतर रेड चिली सॉस 1 चमचा, सोया सॉस 1 चमचा किंवा 2 चमचे सोया सॉस टाकला तरी चालेल, कलर छान येतो त्याच्यामुळे. त्यानंतर मीठ चवीनुसार तुम्ही टाकू शकता. त्यानंतर हे मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं असं सगळ्या साहित्य लागायला हवं असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर गॅसवर कढई ठेवायची आहे आणि त्यात तेल टाकायचं आहे. जे आपण पीठ करून ठेवलेलं होतं ते काढायचं आहे. जसं जसं तेल गरम होतं त्यात तसे तसे त्या पिठाचे जे आपण गोळे केलेले असतात ते सोडायचे आहेत. हळूहळू सोडायचे आहेत ते गोळे. जसं जसं त्या गोळ्यांचा कलर बदलेल तसे तसे ते परतवायचे आहेत आणि एकदम असे लालसर वगैरे दिसायला झाले की काढायचे आहेत आणि सर्व करायचे आहेत. किंवा तुम्ही ते चटणीसोबत खाऊ शकता किंवा ग्रेव्हीसोबत पण खाऊ शकता. आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रेव्ही कशी करायची हे बघणार आहोत.